नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन ऑर्डर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड सीटी 4 व 5 मार्च 2024 रोजी झालेले जे प्रश्न आहेत तिन्ही सत्रामधील सकाळ, दुपार व सायंकाळ ते आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका। विद्यार्थी मित्रों, आपले सत्र झाल्यानंतर काही क्वेश्चन्स आम्हाला पाठवा जे आपल्या लक्षात राहतील, मेमरी बेस्ड क्वेश्चन जे की आपल्या पुढील सत्रातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतील। तर चला पाहूया काल व परवा म्हणजे 4 व 5 मार्च रोजी झालेले प्रश्न। सर्वात थंड ग्रह कोणता? तर विद्यार्थी मित्रों, युरेनस हा सर्वात थंड ग्रह आपल्याला पाहायला भेटतो। त्यानंतर लाईट सिटी ऑफ द वर्ल्ड कोणत्या शहरास म्हणतात? तर विद्यार्थी मित्रों, पॅरिस शहरास लाईट सिटी ऑफ द वर्ल्ड असे म्हणतात। त्यानंतर गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? विनोबा भावे यांनी गीताई हा ग्रंथ लिहिला। तर गीता रहस्य लोकमान्य टिळक व गीतांजली रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली। ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी। हे पॅरलल प्रश्न आजच्या सत्रामध्ये विचारले जाऊ शकतील। त्यानंतर LICचे पूर्ण रूप काय आहे? तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, जीवन विमा निगम ज्याला आपण म्हणत असतो। त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, भारतात गुलाबी शहर कोणत्या शहरास म्हणतात? विशिष्ट गुलाबी रंग दिलेले घरं आपल्याला जयपूर राजस्थान येथे पाहायला मिळतात, त्यामुळे त्याला गुलाबी शहर असे म्हणतात। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, ऑस्ट्रेलिया राजधानी कोणती? म्हणजे ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कोणती? तर कॅनबेरा ही ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी आहे। ऑलरेडी आपण हा सरावामध्ये प्रश्न घेतलेला होता, तो काल दोन्ही सत्रात विचारण्यात आला। NEP केव्हा सुरू झाले? म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी केव्हा सुरू झाली? तर विद्यार्थी मित्रों, सन 2020ला ही पॉलिसी सुरू झालेली आहे। दूरध्वनी शोध कोणी लावला? तर ग्राहम बेल यांनी दूरध्वनीचा शोध लावला। जगातील सर्वात लहान देश कोणता? व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश होय। CIDचा फुल फॉर्म विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रों, क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट हा CID म्हणजेच गुन्हे शाखा विभाग आपण ज्याला म्हणत असतो, तर त्याचा फुल फॉर्म होय। त्यानंतर संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं करेक्ट उत्तर। गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? हाही प्रश्न 2 सत्रात विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रों, लोकमान्य टिळक करेक्ट उत्तर होय। NEPचा फुल फॉर्म विचारण्यात आला होता, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हा NEPचा फुल फॉर्म होय। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता? तर जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश चीन आहे। भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण? तर इंदिरा गांधी हे करेक्ट उत्तर होय। पश्चिम घाट कोणत्या नावाने ओळखला जातो? तर सह्याद्री याला पश्चिम घाट आपण म्हणत असतो विद्यार्थी मित्रों। सर्वप्रथम वृत्तपत्र कोणता? म्हणजे कोणते वृत्तपत्र? बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले दर्पण हे वृत्तपत्र जे आहे विद्यार्थी मित्रों, दर्पण हे सर्वप्रथम वृत्तपत्र। भूकंप मोजण्याचे एकक कोणते? तर रिश्टर स्केल भूकंप मोजण्याचे एकक होय। विद्यार्थी मित्रों, बुद्धिमत्ता या घटकातील एक प्रश्न आला होता, तो म्हणजेच काल शनिवार होता तर उद्या कोणता वार असेल? विद्यार्थी मित्रों, काल जर शनिवार होता तर आज रविवार असेल, तर येणारा वार हा सोमवार म्हणजे पुढचा वार सोमवार असेल, म्हणजेच उद्या सोमवार होय। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, क्रम लावायचा सांगितलेला आहे, क्रम लावा। बियाणे, लाकूड, झाड, रोपटे, फर्निचर। विद्यार्थी मित्रों, सगळ्यात अगोदर बियाणे असते, बियाणे रुजवावे लागते, त्याचे रोपटे तयार होते, रोपटे तयार झाल्यानंतर ते वाढते म्हणजे झाड तयार होते, झाड कापल्यानंतर लाकूड तयार होते, लाकडापासून आपण फर्निचर बनवत असतो। हा करेक्ट क्रम सिक्वेन्स होय। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच आपले सत्र झाल्यानंतर नक्कीच आम्हाला प्रश्न पाठवा, जेणेकरून पुढील वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी, पुढील सत्रातील विद्यार्थ्यांसाठी ते उपयुक्त ठरतील। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, दुसरे महायुद्ध कधी संपले? तर 1945 म्हणजेच 1939ला जे महायुद्ध सुरू झाले विद्यार्थी मित्रों, ते 1945ला संपले। उगवत्या सूर्याचा देश कोणता? तर विद्यार्थी मित्रों, जपान हा उगवत्या सूर्याचा देश। आपण सराव प्रश्नपत्रिकेमध्ये ऑलरेडी प्रश्न घेतलेला आहे, तो प्रश्न कालच्या सत्रामध्ये विचारण्यात आला। 1998 मध्ये पहिला दिवस बुधवार होता, तर 25 जून रोजी त्याच वर्षी कोणता वार येईल? तर विद्यार्थी मित्रों, परत बुधवारच येईल, कारण 1998 हे लीप इयर नव्हते, तर त्यामुळे क्रमवार आपल्याला बुधवार आलेला पाहायला भेटतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, पुढचा प्रश्न, सेजचे पूर्ण रूप काय आहे? तर स्पेशल इकॉनॉमिक झोन विद्यार्थी मित्रों, ज्याला आपण सेज असं म्हणतो, हे आपल्याला पूर्ण रूप असलेले पाहायला मिळते। अल्झायमर आजार कशाशी निगडीत आहे? तर विद्यार्थी मित्रों, तो मेंदू या अवयवाशी निगडीत आहे, त्यामध्ये आपल्याला विस्मृती होते म्हणजे गोष्टी विसरून जातात। त्यानंतर पुढचा प्रश्न, द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? तर विद्यार्थी मित्रों,
त्या 15व्या राष्ट्रपती आहेत हे लक्षात घ्या. तसेच विद्यार्थी मित्रो, भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती कोणत्या असाही प्रश्न कालच्या सत्रामध्ये विचारण्यात आला होता. तर त्याचंही उत्तर श्रीमती द्रौपदी मुर्मू आहे, हेही लक्षात ठेवा. जगातील सर्वात उंच शिखर कोणते, तर माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. तर विद्यार्थी मित्रो, असाही प्रश्न येऊ शकतो, हे शिखर कोणत्या देशात आहे, तर नेपाळ या देशामध्ये आपल्याला माउंट एव्हरेस्ट असलेलं पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, मोनालिसाचे चित्र कोणी रेखाटले. विद्यार्थी मित्रो, लिओनार्डो द व्हिंची याचं करेक्ट उत्तर. तसंच विद्यार्थी मित्रो, द लास्ट सफर हाही प्रश्न आज विचारला जाऊ शकतो. द लास्ट सफर हे चित्र कोणी रेखाटले असा जर प्रश्न आला तर विद्यार्थी मित्रो, त्याचंसुद्धा उत्तर लिओनार्डो दा व्हिंची हे होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण. तर विद्यार्थी मित्रो, याचं उत्तर आहे प्रतिभा पाटील. विद्यार्थी मित्रो, 3 सत्रामध्ये विचारण्यात आलेला 2 दिवसामध्ये म्हणजे 4 व 5 तारखेला मानवी शरीरातील गुणसूत्रे किती असतात, तर 46 हा प्रश्न विद्यार्थी मित्रो 3 सत्रामध्ये विचारण्यात आला, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यानंतर भारताचे बिस्मार्क कोणास म्हणतात, तर सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे बिस्मार्क असे म्हणतात. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, दक्षिण आफ्रिकेचे चलन कोणते आहे, तर झार हे दक्षिण आफ्रिकेचे चलन होय. NCERTचे पूर्ण रूप काय असा फुल फॉर्मही विचारण्यात आलेला होता विद्यार्थी मित्रो. तर तो आपल्याला नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग असा पाहायला मिळतो, दॅट इज NCERT. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, विंध्याचल व सातपुडा पर्वत यांना वेगळी करणारी नदी कोणती, तर नर्मदा हे करेक्ट उत्तर होय. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण असाही प्रश्न आला होता, जॉर्ज वॉशिंग्टन हे त्यांचं करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्र, जॉर्ज वॉशिंग्टन DC नावाचं एक शहर आपल्याला अमेरिकेमध्ये पाहायला मिळतं, हेही बाब आपण या अनुषंगाने लक्षात घ्या. त्यांच्या नावे कोणतं शहर आहे असा प्रश्न येण्याची शक्यता आहे. डॉक्टर डे कधी साजरा करतात, तर विद्यार्थी मित्रो 30 मार्च हा डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, युनिसेफचा फुल फॉर्म काय आहे. युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड हा युनिसेफचा फुल फॉर्म होय. हॅरी पॉटर हे पुस्तक कोणी लिहिले, JK रोलिंग यांनी हॅरी पॉटर हे पुस्तक लिहिले. विद्यार्थी मित्रो, मुलांशी निगडीत असलेलं पुस्तक असल्यामुळं तर तसेच साने गुरुजीचं श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले असाही प्रश्न येऊ शकतो. त्या अनुषंगाने साने गुरुजी उत्तर तुम्ही लक्षात ठेवा. हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले, तर महात्मा गांधीजींनी त्या काळची परिस्थिती नमूद करण्यासाठी हरिजन हे वृत्तपत्र म्हणजेच न्यूजपेपर सुरू केला. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणजे ज्याला आपण सापेक्षवाद सिद्धांत असं म्हणतो, तो कुणी मांडला, तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी तो सिद्धांत मांडला. युरेका असं त्यांना सिद्धांत मिळाल्यानंतर ते ओरडले होते, ही बाब आपल्या लक्षात असेल. तुम्ही शिक्षक हे क्षेत्र का निवडले आहे. विद्यार्थी मित्र, आपल्याला अध्यापनाची आवड आहे, यासाठी आपण ते क्षेत्र निवडलेलं आहे, ही बाब आपण लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रो, अशाच प्रकारच्या अजून प्रश्नासाठी आमच्या चॅनलला लिंक राहा. अजून उर्वरित जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रो, आपण लवकरच त्याचा व्हिडिओ अपलोड करणार आहेत. ज्यांचा आज 2ऱ्या व 3ऱ्या सत्रामध्ये पेपर आहे त्यांना त्याचा नक्कीच लाभ होईल. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.